श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रणतानां प्रसीदत्वं देवी विश्वार्तिहारिणी त्रैलोक्यवासिनामीड्ये लोकानां वरदा भव। श्रोते हो, आपण सर्व श्रवण करत आहोत मार्कंडेय पुराणांतर्गत दुर्गा सप्तशती सारकथा अध्याय 13वा। या अध्यायामध्ये सुरत राजा आणि समाधी नावाचा वैश्य याला भगवतीने वरदान प्राप्त करून दिलेले। काय काय वरदान दोघांना दिलं हे आपल्याला श्रवण करायचे। तत्पूर्वी काही क्षण जगदंबेचं भजन करूया। जय जगदंब 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 जय जगदंब। जगदंबा माता की जय। आतापर्यंत आपण प्रथम अध्यायापासून तर 12व्या अध्यायापर्यंत श्रवण केलेले आहे, ज्यामध्ये भगवतीची लीला आहे। अनेक प्रकारच्या दैत्यांचा संहार भगवतीने केला। देवादिकांनी तिची स्तुती केलेली आहे। हीच कथा मेधा ऋषी, सुरत नावाचा राजा आणि समाधी नावाचा वैश्य या दोघांना सांगत आहे। वैश्य हा मोठा व्यापारी आहे, परंतु सर्व धन प्राप्त करून घरातल्या पत्नीने आणि मुलांनी त्याला काढून दिलेलं आहे। सुरत राजा पराक्रमी आहे, सर्व प्रजेचं पालन करत होता, परंतु परकीय आक्रमणाला दुसरा राजा आला आणि त्याचं राज्य हिरावून घेतलं आणि त्याचा प्रधानसुद्धा त्याला धोका देणारा निघाल्यामुळे आपला जीव वाचवत हा अरण्यामध्ये आलेला आहे। आणि त्याच अरण्यामध्ये या मेधा ऋषींच्या आश्रमामध्ये ही कथा ते दोघं श्रवण करत आहेत। कुणाची तर ती दोघंजण एकत्र आले, आपली व्यथा मांडली। मी एवढं प्रजेवरती प्रेम केलं, मला प्रजेनं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या प्रधानानं मला धोका दिला। वैश्य म्हणतो माझ्या घरातल्या लोकांनी मला धोका दिला, असं का व्हावं। तेव्हा मेधा ऋषी ज्याप्रमाणे सांगतात की हा सर्व त्या जगदंबेचा प्रभाव आहे, ती सगळ्यांना मोहित टाकते, तर ती आपल्याला टाकणार नाही का। तर तिच्या मोहामुळे आपल्याला दुःख झालं तरी आपल्या प्रियजनावरती किंवा ज्यांनी आपल्यालाच घरातून बाहेर काढलं त्यांच्याविषयीच आपल्याला तळमळ आहे, त्यांच्याविषयी प्रेम आहे आणि त्यांचं भलं व्हावं ही आपल्या मनामध्ये इच्छा आहे। यालाच मोह म्हणायचं। आणि ह्या सर्वांचं उत्तर या कथेमध्ये सांगितलेलं आहे, हे आपण श्रवण केलं आहे। मार्कंडेय पुराणांच्या अंतर्गत ही कथा आलेली आहे। तेव्हा ते ऋषी म्हणतात, एतत्ते कथितं भूप देवी महात्म्योत्तमम। हे राजा, तुला देवीचे हे उत्तम महात्म्य मी कथन केले आहे। ज्या देवीचे उत्तम महात्म्य तू श्रवण केले त्याच देवीने हे विश्व धारण केलेले आहे। तीच महाभगवती ज्ञानी आहे, तीच भगवान विष्णूची माया आहे। तिच्याच प्रभावाने तुला व या वैश्याला मोह उत्पन्न झालेला आहे। तुम्हाला जरी आप्तांनी काढून दिलं तरी त्यांच्याविषयी प्रेम तुम्हाला उत्पन्न झालं, तो मोह झाला आहे, हिच्यामुळे झाला आहे। मोह्यंते मोहिताश्चैव मोहमेष्यन्ते चापरे। तिच्याच प्रभावाने दुसऱ्याचीही ज्ञान, अनेक विद्वानांच्या ठिकाणी ज्ञान असतं, ते ज्ञान एवढं ज्ञान असून सुद्धा त्या ज्ञानी पुरुषांना सुद्धा ही मोहित करते। म्हणून हे राजा, तू या परमेश्वरीला शरण जा, या जगदंबेला शरण जा। आराधिता सैव नृणां भोगस्वर्गापवर्गता। तिची आराधना केली असता मनुष्यांना भोग आणि स्वर्ग आणि मोक्ष या सर्वांची प्राप्ती होते। भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणारी आहे। हे मार्कंडेय ऋषी आपल्याला सांगतात। मार्कंडेय म्हणतात, इति तस्य वच श्रुत्वा सुरथः सनराधिपः प्रणिपत्य महाभागम तम ऋषिं संश्रितव्रतं निर्विन्नोति ममत्वेन राज्यापहरणेन च
मार्कंडेय ऋषी आपल्याला सांगतात त्यांच्या ग्रंथामध्ये, मेधा ऋषीचे हे म्हणणे ऐकल्यावर राज्य नष्ट झाल्या कारणाने ममतेने अत्यंत कष्टी झालेल्या सुरत राजाने या उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या त्या महर्षीला नमस्कार केलेला आहे. हे महामुने विरक्त होऊन तो राजा व वैश्य वेळ न गमावता लागलीच तपश्चर्यासाठी निघालेले. ज्यांनी आपल्याला कथा सांगितली त्यांना नमस्कार केला आणि आता आपलं जीवन हे तपश्चर्या करून आपण व्यतीत करावं असं त्यांना वाटलं आणि जगदंबेचे दर्शन घडावे म्हणून एका नदीच्या तीरावरती तपश्चर्या सुरू केली. कुठली कुठली उपासना त्यांनी केली? सचवैशस तपस्तेवे देवी सूक्तम परंजपन तव तस्मिन् पुलिने देव्या कृत्वा मूर्तिम महिमयीम. तो वैश्य देवी सूक्ताचा जप करत असे. त्या देवी सूक्ताच्या जपाने तो तपश्चर्येमध्ये मग्न झाला आणि त्या उभयतांनी नदीकाठी देवीची एक मृण्मय मूर्ती तयार केली, मातीची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीची स्थापना करून तिच्यासमोर आपलं अनुष्ठान मांडलेलं आहे. तिची फुले, धूप, होम हवन, तर्पण ह्या सर्व उपचाराने भगवतीची पूजा सुरू झालेली आहे. आरंभी थोडा आहार घेत होता आहे, परंतु कालांतराने तो आहार त्याचा त्याग केला. निराहार राहून तप आरंभ त्यांनी केलं. एकाग्रचित्त होऊन आपल्या स्वतःच्या रक्ताचे सिंचन केलेला बळी ते देऊ लागले आणि याप्रमाणे सतत 3 वर्ष तपश्चर्या केल्यावर संतुष्ट झालेली जगन्माता चंडिका प्रगट होऊन त्यांना त्या ठिकाणी अभय देऊ लागली आणि म्हणू लागली, यत्प्रार्थ्यते त्वया भूप त्वया च कुलनंदन मत्तस्तत्प्राप्यतां सर्वं परिदृष्टा ददामि तत्. देवी म्हणते, हे राजा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, जे मागशील ते तुला द्यायला तयार आहे. आणि हे कुलाला आनंद देणाऱ्या वैश्या, तुलाही जे मागशील ते मी देण्यासाठी तयार आहे. तेव्हा ते मार्कंडेय ऋषी म्हणतात, ततो वव्रेंद्रूपो राज्य मविभ्रंशन्य जन्मनी अत्रैव च निजं राज्यम हतशत्रू बलं बलात्. मार्कंडेय ऋषी म्हणतात, देवीचे हे म्हणणे ऐकून राजा म्हणाला, पुढे जन्मात एका चिरस्थानी मला राज्य दे, पुढील जन्मामध्ये एका चिरस्थानावरती मला राज्य दे आणि त्याच जन्मात स्वबलाने शत्रूंना पराजित करून मला माझे राज्य प्राप्त व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. म्हणजे ह्या जीवनामध्ये जे राज्य माझं हिरावून घेतलं गेलेलं आहे ते मला प्राप्त व्हावं आणि पुढील जन्मात सुद्धा मला स्थिर राज्य प्राप्त व्हावा असे आशीर्वाद त्या ठिकाणी मागितलेला आहे. म्हणून राज्यकर्त्यांसाठी हा ग्रंथ विशेष फल देणारा आहे. कारण या मंत्राचा जप अनुष्ठान केल्यानंतर ततो वव्रेंद्रूपो राज्य, तर त्या ठिकाणी सर्व प्रकारचं राजकारण ते प्राप्त करून घेऊ शकतात किंवा देशकार्य ते करून घेऊ शकतात, नष्ट अधिकार पुन्हा प्राप्त करून घेऊ शकतात, एवढे सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे. सोपिवैशस्तदो ज्ञानम वव्रेंद्रभिन्न मानसा. नंतर समाधी नावाचा वैश्य जो संसार विरक्त निर्माण झाला होता किंवा विरक्त झाला होता, तो हुशार होता. तो म्हणाला, मला ममता व अहंकार नष्ट करणारे ज्ञान दे. माझं जे संसारामध्ये सारखं चित्त लागते त्यातून मला लिप्त कर. आणि देवीसुद्धा त्या ठिकाणी त्याला अभय देते. स्वल्पैर होभिर नृपते स्वम्राज्यम प्राप्स्यते भवान. देवी म्हणते, राजा, थोड्या दिवसात तुला ते राज्य प्राप्त होईल. तू आपल्या शत्रूंना मारून चिरकाल राज्य त्या ठिकाणी प्राप्त करून घेशील आणि जेव्हा शरीर त्याग करशील तेव्हा तुझा सूर्यापासून जन्म होऊन तू सावर्णी नावाचा मनू म्हणून ओळखला जाशील. सावर्णिको नाम मनोर भवान भुवी भविष्यती. आणि वैश्याला सांगितलं, हे समाधी नामक वैश्याला ती जगदंबा म्हणते, हे वैश्य श्रेष्ठा, वैश्यवर्य त्वया यश्च वरोस्मत्तोभिवांछतः. तू ज्या वराची इच्छा प्रदर्शित केलीस तोच वर मी तुला प्राप्त करून देणार. त्याला मोक्षासाठी ज्ञान प्राप्त करून दिलं. मोक्षासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे, लक्षात घ्या. भक्तीमुळे ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानोत्तर भक्ती मोक्षाला कारण आहे. म्हणून मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. मार्कंडेय ऋषी म्हणतात, इति दत्त्वा तयोर देवी यथा बिलशितं वरम बभूवांतरिता सद्यो भक्त्या ताभ्यामपिष्टुता. अशा प्रकारे देवीने राजा आणि वैश्याला
हवे असलेले वरदान प्राप्त करून दिलेले आहे. ते दोघांनी भक्तिपूर्वक तिची स्तुती केल्यावर देवी अंतर्धाम पावली. एवं देव्या वरलब्ध्वा सुरतः क्षत्रिय शभा सूर्या जन्मसमा साध्य सावर्णिर्भविता मनुः. याप्रमाणे देवीकडून वर प्राप्त झाल्यानंतर क्षत्रिय श्रेष्ठ राजा सुरत पुढे सूर्यापासून जन्म पाहून सावर्णी नावाचा मनु झाला आणि हा वैश्य त्या ठिकाणी मोक्षप्राप्तीला गेला. अशा प्रकारे ही कथा 13 अध्यायामध्ये आपण श्रवण केली. या ठिकाणी अध्याय पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे ही जी सेवा आहे, ही सेवा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना ही खरंच आवडली असेल त्यांनी त्याच्या प्रतिक्रिया द्याव्यात. अनेकांना श्रवण करण्यासाठी ते पुढे पाठवावं. आणि हीच एक अपेक्षा. झालेली सेवा आपण जगदंबेच्या चरणी समर्पित करूया. जगदंबा माता की जय. बोल भवानी की जय. शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. जगदंबा माता की जय.